जुलैचा फर्स्ट वीक संपायला आणि गणपती डेकोरेशन सुरू नाही करणार बाबू, करणार गणपती डेकोरेशन करणार. आता अर्धा तास रडून झाल्यानंतर आम्ही आता या चिरलेल्या तासलेल्या जे पण काहीतरी केलेल्या कांद्यामध्ये आता धणे जिरे पावडर टाकतोय. किती सगळी टाकू का? अरे उडी भजी आहे एवढी आपल्याला ह्याला लागेल. कशाला? बटाट्याला. बटाट्याला नको, मग ह्यातच घालते उरलेली सगळी घालून टाकते. बटाट्यासाठी भांडा घ्यायला लागेल. आणि हे घेतले बटाटे. सासूबाईंनी सांगितलं बटाटे पाण्यात ठेवायचे म्हणजे बटाटे काळे नाही पडत. बटाटे एवढे थोडे का आहे त्यांना काळे पडायची भीती वाटते. आपण त्याला सनस्क्रीन लावली. चल आता ह्याला आपल्या साईडला ठेवायचं. आता कांद्यामध्ये आम्ही घातलं आहे मीठ, तिखट आणि हळद आपापल्या चवीनुसार. धणे जिरे पावडर आधीच घातली. आता कोथिंबीर बारीक चिरून घालणार होत्या. झालं संपला. एकदम पीठच होईल. कुरकुरीत पाहिजे तर कुरकुरीत भजी पाहिजे तर बेसन कमी घालायचं. गरम करायची जास्त नाही गरम नाही पाहिजे मला पण पाहिजे. पण बेसन पण पाहिजे थोडंसं. झालं सब खतम. सपाट चाट. चिकटला अजून थोडंसं लागेल. थोडं तरी लागेल. हो अजून 2 चमचे लागेल. नाही लागेल. हां बस. वरून दाखव कन्सिस्टन्सी कशी झाली. बोल अगं बोल. हळद आता नंतर तिखटाचा डबा घ्यावा. आणि काय बोललीस? तिखट झालं. जास्त आहे. माझा हात सोडून सगळीकडे टाकला. इसका कलर अलग लग रहा है. बेसन लगने वाला है हमको. बेसन और लगेगा. तेच बोलले मी पण बेसन अजून पाहिजे. अजून बाकी आहेत ना ह्यातले. टाकून बघ म्हणत आपण. एक बटाटा भरपूर झाला. अरे वाटायची सगळ्यांना मला. चल हा टाका थोडं पिठात भिजवून. मग आता ही पिठात भिजवलेली आहे. हा पिठात भिजवलेलं तर लावायचं असं त्याला पीठ.